Find the minimum wavelength and the maximum frequency of X-ray produced by an X-ray tube working on 50 kilovolt. 50 kilovolt वरती जो ऑपरेट करणार आहे. इनसाइड द ब्रॅकेट Planck's constant व्हॅल्यू दिलेली आहे, देन वेलोसिटी दिलेली आहे आणि इलेक्ट्रॉनच्या वरती किती कुलॉम्ब चार्ज असतो हे सुद्धा दिलेलं आहे. So what you want to find in this example? Find the minimum wavelength. So what you want to find? Minimum wavelength. Okay. Maximum frequency. Maximum frequency you want to find out. And the X-ray tube is working on V. 50 volt म्हटलं म्हणजे काय? 50 volt नाही 50 किलो वोल्ट आहे. किती आहे? 50 किलो वोल्ट. सो V असणार आहे तुमच्याकडे 50 किलो वोल्ट. सो 50 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 50 असणार पण किलो वोल्ट आहे. काय? किलो वोल्ट. सो 50 किलो म्हणजे काय असतो? 1000. मग त्याला आपण पॉवर ऑफ 10⁻³ मध्ये लिहिणार. ओके. पण क्लिअर झालं? ते त्याच्यानंतर आपल्याला गिवन माहिती दिलेलं आहे. प्लॅंक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू किती असते ती? 6 पॉइंट जसं राकेशने मागच्या एक्झाम्पलला सांगितलं 6.625 इंटू 10⁻³ -34 जूल सेकंड. ओके. ही दिलेली आहे हीच लिहायची. अदरवाइज 6.62 लिहू शकता कारण की राऊंड ऑफ नुसार 5 ड्रॉप होईल. या इथं 3 होऊ शकतो. 3 होणार आहे. ओके. देन सी स्पीड ऑफ लाइट किती असणार आहे? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि ची व्हॅल्यू सुद्धा दिलेली. मागच्या एक्झाम्पलला ची व्हॅल्यू आपण घेतली किती ती? 1.6 × 10⁻90 काय? 19 काय? कुलॉम्ब. इथपर्यंत क्लिअर झालाय? इथपर्यंत क्लिअर झालाय? काय कोणाला डाउट्स? नाही? मग आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे पण माहिती आहे. गिवन दिलेले व्हॅल्यू जे आहे ते आपण कन्वर्ट करून दिलेलं प्रॉपरली. सो आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? मिनिमम वेव्हलेंथ फाइंड करायची. तर मिनिमम वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय आहे? जर आठवत असेल hc/ev. ओके. एक म्हणजे प्लॅंक्स कॉन्स्टंट व्हॅल्यू, c स्पीड ऑफ लाइट, e म्हणजे इलेक्ट्रॉनची व्हॅल्यू आणि v सुद्धा दिला म्हणजे अप्लाइड व्होल्टेज दिला. त्या एक्स-रे ट्यूबला किती व्होल्टेज लागणार आहे ऑपरेट करण्यासाठी ते दिलेले आहे. सो h ची व्हॅल्यू 6.625 इंटू 10⁻34 इंटू c किती आहे? 3 × 10⁸. e किती आहे? 1.6 इंटू 10⁻19. 19 काय आहे? कुलॉम्ब मध्ये येतात. ओके. या ठिकाणी व्हॅल्यू लिहायची फक्त युनिट द्यायची गरज नाही. आणि v काय असणार आहे? 50 किलो वोल्ट. दॅट इज व्हॉट 50 इंटू व्हॉट 10⁻³ ब्रॅकेट द्यायचं आहे. बॉर्डमॉस सिस्टीम शिकलेत तुम्ही मॅथ्स मध्ये. सो त्याच्यानुसार जी काय व्हॅल्यू असेल ती टाकायची आहे आणि उत्तर फाइंड करायचं. यांच्याकडे पण घेऊ. 2.0 into 10⁻⁻10 किती आहे? 2.48 into 10⁻⁻11 -11. 2.484 into 10⁻11. बरोबर ना? सूत्र आलं ना? ओके. या सूत्राला मी वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. आता इथं प्रश्न पडलेला आहे की कशात आहे? वेव्हलेंथ वेगळे, सेंटीमीटर पण आहे, मीटर पण आहे, अँगस्ट्रॉम पण आहे. सो त्याला तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की कुठलं युनिट घ्यावे लागेल. सो या ठिकाणी -11 आहे. सो याला थोडं कन्वर्ट करून याला आपण असं लिहू शकतो. कॅन वी राईट इन दिस वे? लॅम्बडा मीन इज इक्वल टू व्हॉट? आता या ठिकाणी 2.484 इंटू 10⁻11 दिलेला आहे. सो मी आता डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट केला. सो काय इथं तो शिफ्ट झाल्यानंतर किती पॉवर एकाने कमी होईल. एकाने म्हणजे -11 जाईल काय ती? मायनस किती येतो? 0.484 इंटू 10⁻³ काय असेल? 10⁻³. मग हे काय आहे? मीटर मध्ये. कशात आहे? मीटर. आता याचं थोडंसं कंपॅरिझन जर करायचं असेल तर काय असेल ते पण लक्षात घ्या. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू काय असतो? 10⁻10 काय असतो? मीटर. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻8 सेंटीमीटर असते. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला.
मग आता हे झालं मीटर मध्ये, हे मला अँगस्ट्रॉम मध्ये सुद्धा लिहिता येऊ शकतो. 1 लॅम्बडा मीन इज इक्वल टू व्हॉट 0.484 0.2484 अँगस्ट्रॉम का सर? कारण की 10⁻10 म्हणजे किती आहे ही व्हॅल्यू. सो आपण हे दोघी व्हॅल्यू ने सॉल्व्ह करू शकतो किंवा कन्वर्ट करू शकतो. सो तुम्हाला लक्षात ठेवायचं परीक्षेमध्ये की ऑप्शन काय दिले. सपोज ए आहे, बी आहे आणि ए पण करेक्ट आहे, सी पण आहे, ऑल ऑफ द अबव्ह असू शकतो किंवा अजून काय वेगळं असेल उत्तर तर तुम्हाला करेक्ट कुठला ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. सो या ठिकाणी आपण थेरोटिकली घेतोय त्यामुळे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे आणि हे सुद्धा तुम्ही काढलं उत्तर क्लिअर झालं. आता याच्यातला फक्त आपण पहिला पार्ट फाईंड केलेला आहे लॅम्बडा मीन. सो आता पुढे यायचं आपल्याला न्यू झिरो. इरेज करू द्या ना, करू इरेज. सो पुढचं काय लॅम्बडा झिरो. आता लॅम्बडा झिरो साठी फॉर्म्युला काय सी अपॉन न्यू झिरो आहे. पुढचं काय फाईंड करायचं आपल्याला न्यू झिरो आहे आणि आपल्याला फॉर्म्युला लागणार आहे सी अपॉन लॅम्बडा. ओके. सो आता लॅम्बडा मीन आपण जस्ट फाईंड केला आहे. किती तो 10 किंवा याच्या अगोदरचे होतात व्हॅल्यूज टाकून घ्या आपण. सी ची व्हॅल्यू किती 3 × 10⁸. ओके. लॅम्बडा मीन किती काढला आता 0.2484 बरोबर ना. इंटू 10 किती होता -10. ब्रॅकेट द्यायचा आहे फॉर्मुला सिस्टीम. न्यूमरेटरला वेगळा ब्रॅकेट, डिनोमिनेटरला वेगळा ब्रॅकेट आणि उत्तर तुमचं जे काय येईल ते किती आलंय शुभम काढलं का उत्तर? बघा 1.20 का 28 1.20 ज्याने पण उत्तर काढलं असेल कन्फर्म उत्तर काढलं असेल मला व्यवस्थित सांगा. म्हणजे ते बोर्ड दिली 1.207 into 10⁻19 युनिट काय व्हेरी गुड. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. पहिला पार्ट लॅम्बडा मीन काढला तर आपण दुसरा पार्ट मध्ये थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फाइंड केलेली आहे आणि याचं पूर्ण सोल्युशन आहे. पूर्ण मार्क मिळतील जर प्रॉपरली सॉल्व्ह केलं विथ युनिट. क्लिअर झालं? डाउट्स? सो